आवाज मानदेशाचा। जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा कार्यालय सातारा आणि लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन छत्रपती शाहू स्टेडियम येथे करण्यात आले होते। या स्पर्धा 17 वर्ष मुले मुली आणि 14 वर्ष मुले मुली आणि 19 वर्ष मुले मुली या वयोगटामध्ये पार पडल्या। या स्पर्धेमध्ये मुलींचे एकूण 16 संघ उपस्थित होते तर मुलांचे एकूण 27 संघ उपस्थित होते। या स्पर्धेचे उद्घाटन लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे माजी क्रीडा शारीरिक शिक्षण संचालक मेजर एम.जी. गायकवाड सर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी नितीनजी तारळकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या स्पर्धेसाठी माननीय R.Y. जाधव, राजेंद्र माने, विजय यादव उपस्थित होते तसेच सर्व संघाचे क्रीडा शिक्षक कोच उपस्थित होते। या स्पर्धा माननीय डॉक्टर R.V. शेजवळ आणि जिल्हा क्रीडा अधिकारी नितीनजी तारळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक मेजर मोहन वीरकर, प्राध्यापक शिरीष ननवरे, श्री प्रकाश महाडिक यांनी नियोजन केले। या स्पर्धेमध्ये 14 वर्षांखालील धर्मवीर संभाजी विद्यालय देगाव प्रथम क्रमांक, 17 वर्ष मुले सैनिक स्कूल सातारा प्रथम क्रमांक, 19 वर्ष मुले LBS कॉलेज सातारा प्रथम क्रमांक, 14 वर्ष मुली श्रीरामकृष्ण विद्यामंदिर नागठाणे प्रथम क्रमांक, 17 वर्ष मुली श्रीरामकृष्ण विद्यामंदिर नागठाणे, 19 वर्ष मुली पोदार हायस्कूल सातारा प्रथम क्रमांक वरील सर्व संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। या स्पर्धेप्रसंगी महेंद्र गाडवे यांची महाराष्ट्र किशोरी खो खो स्पर्धेच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। या स्पर्धेसाठी पंच म्हणून रोहित साळुंखे, शुभम जाधव, रोहित जाधव, संचित गुप्ता, इरफान सय्यद, अमित साळुंखे यांनी काम पाहिले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र माने यांनी केले तर आभार विजय यादव यांनी मानले। या स्पर्धेसाठी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील NCC कॅडेट मोठे सहकार्य केले तसेच सातारा तालुका जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना आणि सातारा जिल्हा क्रीडा ऑफिस मधील सर्वांचे सहकार्य लाभले। मानस ओफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ओफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।